नमस्कार, मी सुशील देशमुख ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आता पावसाळा सुरू होऊन किमान 2 महिने संपत आले आहेत. या स्थितीमध्ये मराठवाडा आणि विशेषतः बीड जिल्हा याचा जर विचार केला तर काही गोष्टी आपल्याला नक्की समजून घ्याव्या लागतील. एकीकडे महाराष्ट्रातील पुणे, रायगड, कोकण, मुंबई या भागामध्ये पूरस्थिती निर्माण होत असताना दुसरीकडे महाराष्ट्रातीलच काही विभाग पाण्यासाठी अजूनही तरसत असल्याचे दिसून येत आहे. बीड जिल्ह्यात वार्षिक सरासरी पावसाची जर आपण पाहिली तर ती जवळपास 566 मिलीमीटर इतकी आहे. आता जून आणि जुलै हे 2 महिने पाहिले तर या 2 महिन्याच्या कालावधीत केवळ 68 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. तो फक्त जून ते सप्टेंबर या 3 महिन्यामध्ये जो पाऊस पडतो त्या सरासरीच्या तुलनेत झालेला हा पाऊस आहे. एकीकडे ही स्थिती असताना मागील 8 दिवसापासून जिल्ह्यामध्ये जो काही रिमझिम पाऊस सुरू आहे त्यामुळे खरीपाच्या पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी कापसाच्या तुलनेत सोयाबीन, तूर या पिकांचेही उत्पादन घेण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. राष्ट्रीयकृत बँका, DCC बँक या बँकांच्या सर्व शाखा यांनी शेतकऱ्यांना पीक कर्जही वितरित केले आहे. मात्र शेतकऱ्यांना भेडसावतो आहे तो खरा प्रश्न आहे पाण्याचा. पीक विमाही शेतकऱ्यांनी भरला आहे, परंतु पाऊसच जर नाही तर शेतकऱ्यांनी पिकांना पाणी द्यायचे कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे. जिल्ह्यातील ही स्थिती पाहिली तर पुन्हा एकदा मागच्या वर्षीसारखीच दुष्काळी स्थिती याही वर्षी दिसून येत आहे. जिल्ह्यामध्ये 143 लघु, मध्यम आणि मोठे प्रकल्प आहेत. मात्र पावसाअभावी यातील 18 प्रकल्प कोरडे पडले आहेत, तर 25हून अधिक प्रकल्पाची पाणी पातळी जोत्याखाली गेलेली आहे. त्यामुळे एकंदरीतच ही सर्व स्थिती अतिशय विदारक होताना दिसत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला दिसून येतो. बीड सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी साधारण 15 ते 20 दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागतो आहे. अनेक नागरी वस्तीमध्ये अक्षरशः भर पावसाळ्यात टँकरद्वारे पाणी पुरवावे लागत आहे. नागरिकांना ते पाणी विकत घ्यावे लागते. साधारण 1 टँकर पाणी विकत घ्यायचे झाले तर किमान 500 ते 600 रुपये त्यासाठी मोजावे लागतात. मग बीड जिल्ह्याची ही स्थिती निर्माण का झाली, यामागे काय कारणे आहेत याबाबत विस्ताराने बोलता येईल. परंतु तुर्तास आपण जर पावसाची आकडेवारी पाहिली तर आपल्याला पाण्याचा आगामी काही दिवसात अतिशय काटकसरीने वापर करावा लागेल, हे मात्र नक्की. धन्यवाद. 28 जुलै अखेर बीड जिल्ह्यात झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी जर आपण लक्षात घेतली तर पावसाचे प्रमाण अतिशय कमी असल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यामध्ये बीड, पाटोदा, आष्टी, गेवराई, माजलगाव, अंबाजोगाई, केज, परळी, धारूर, वडवणी आणि शिरूर असे 11 तालुके आहेत. या सर्व तालुक्यात मिळून पावसाची जी वार्षिक सरासरी आहे ती वार्षिक सरासरी जून ते सप्टेंबर या महिन्याची 566 मिलीमीटर इतकी सरासरी आहे. या सरासरीच्या तुलनेत 28 जुलै अखेरपर्यंत जिल्ह्यात 389.4 मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 68.8 इतकी आहे. महत्त्वाचे हे की मागील वर्षी याच कालावधीत जिल्ह्यात 232 मिलीमीटर इतका पाऊस झाला होता, म्हणजेच साधारण 41% पाऊस झाला होता. म्हणजेच गेल्या वर्षीची स्थिती या वर्षीपेक्षाही बिकट होती असेच या अहवालातून दिसून येते. आता तालुकानिहाय वार्षिक सरासरी आणि त्या सरासरीच्या तुलनेत त्या तालुक्यात झालेला पाऊस हे जर आपण पाहिलं तर यामध्ये बीड तालुक्याची 3 महिन्याची वार्षिक सरासरी 594.5 मिलीमीटर असून त्या तुलनेत तालुक्यात 368 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. पाटोदा तालुक्याची सरासरी 538.7 मिलीमीटर इतकी असून यापैकी 443 मिलीमीटर पाऊस झाला आहे. आष्टी तालुक्याची सरासरी 546 मिलीमीटर असताना या तालुक्यात 407.2 मिलीमीटर पाऊस झाला आहे. गेवराई तालुक्यात 587 इतकी 3 महिन्याची वार्षिक सरासरी पावसाची आहे. त्या तुलनेत आजपर्यंत गेवराई तालुक्यात 369 मिलीमीटर पाऊस झाला आहे. माजलगाव तालुक्यात 3 महिन्याची माजलगाव तालुक्याची 3 महिन्याची पावसाची सरासरी 616.9
मिलीमीटर इतके आहे. तुलनेत आत्तापर्यंत 368.5 मिलीमीटर म्हणजे अर्धाच पाऊस या तालुक्यात झाला आहे. अंबाजोगाई तालुक्याची 3 महिन्याची पावसाची वार्षिक सरासरी 632.4 मिलीमीटर असताना या तालुक्यामध्ये 28 जुलै अखेरपर्यंत 465.9 मिलीमीटर पाऊस झाला आहे. केज तालुक्याची 3 महिन्याची वार्षिक पावसाची सरासरी 583.6 मिलीमीटर आहे. आजपर्यंत या तालुक्यात 366.9 मिलीमीटर पाऊस झाला आहे. अंबाजोगाई तालुक्यात आणि केज तालुक्यात पावसाचे प्रमाण जवळपास सारखे दिसते. याशिवाय परळी तालुक्यात 3 महिन्याची वार्षिक पावसाची सरासरी 628 मिलीमीटर आहे. आजपर्यंत 400 मिलीमीटर पाऊस त्या तालुक्यात झाला आहे. धारूर तालुक्याची सरासरी 669 मिलीमीटर असताना त्या तालुक्यातही 400 मिलीमीटर पाऊस पूर्ण झाला आहे. वडोणी तालुक्याची 3 महिन्याची पावसाची वार्षिक सरासरी 600 मिलीमीटर आहे. या ठिकाणी 346 मिलीमीटर पाऊस आजपर्यंत झाला आहे. शिरूर कासार तालुक्यात 515 मिलीमीटर सरासरी पाऊस 3 महिन्यात पडतो. त्या तुलनेत 377.3 मिलीमीटर पाऊस झाला आहे. एकंदरच पावसाची ही स्थिती पाहिली तर आणि हे आकडे पाहिले तर पावसाचे प्रमाण खूप चांगले नसले तरी समाधानकारक जाणवते. मात्र दुसरीकडे प्रकल्पीय पाणीसाठा वाढण्यावर या पावसाचा फार परिणाम झाला आहे असे मात्र म्हणता येत नाही. कारण अजूनही सर्वच प्रकल्प कोरडे आहेत, तर काही प्रकल्पांमध्ये पाणी जमले असले तरी त्याची टक्केवारी मात्र वाढलेली दिसत नाही.